नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कृपा सिंधू स्वामी परिवारामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या या चॅनलचे कुटुंब प्रमुख स्वामी आहेत आणि आपण त्या परिवाराचा एक भाग आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीनंतरचा काळ म्हणजेच हळदी कुंकूचा काळ. सर्व महिलांसाठी हा खूप महत्त्वाचा काळ मानला जातो. तसेच तो इतर सर्व महिलांना प्रिय देखील आहे. सर्वांच्या आवडीचा काळ आहे हा. मकर संक्रांतीनंतर येणारे हळदी कुंकू सर्व महिला अतिशय प्रेमाने, आनंदाने आणि मनोभावे साजरी करतात. आपण जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे यालाच मकर संक्रांती योग म्हणतात. या दिवसालाच उत्तरायणाचा प्रारंभ असेही म्हटले जाते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तर दिशेकडे सरकतो, ज्यामुळे दिवसाचा कालावधी वाढतो आणि रात्रीचा कालावधी कमी होतो. हा काळ अत्यंत शुभ व फलदायी मानला जातो. किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून ते रथसप्तमीपर्यंत सर्व महिला हळदी कुंकू हा कार्यक्रम करत असतात. तसेच काही वाणही वाटप करत असतात. चला तर मग जाणून घेऊया हळदी कुंकवाचा कार्यक्रम का केला जातो. या काळात संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतचा काळ हळदी कुंकवाचे कार्यक्रम केले जातात. त्यामुळे एकमेकींना वस्तू दिल्या जातात. लग्नानंतरची 5 वर्षे वेगवेगळ्या भाग्य सौभाग्याच्या वस्तू वाटल्या जातात. जसं कंगवा, फणी, आरसे, बांगड्या, हळदी कुंकू अशा वस्तू दिल्या जातात. नंतरच्या वर्षी आपल्याला हव्या त्या वस्तूंचे वाटप केले जाते. हळदी कुंकू लावणे हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. महिला एकमेकींना हळदी कुंकू लावून आपल्या सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. तसेच वाण देखील देतात. चला तर मग जाणून घेऊ यावर्षी कोणत्या वस्तू दान म्हणून देऊ नयेत. आपल्या घरात वापरली जाणारी झाडू दान म्हणून देऊ नये. झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ती दान करू नये. दुसरी वस्तू म्हणजे धारदार वस्तू दान कधीच करू नये. या वस्तूमध्ये नकारात्मकता असते, त्यामुळे घरातील कलह वाढू शकतो, आजारपण येऊ शकते. तसेच आपण महिलांना उपयोगी असणारी सेफ्टी पिन, किसनी, सुरी अशा वस्तूसुद्धा दान करू नये. ह्यासुद्धा नकारात्मकतेचेच प्रतीक मानले जाते, कारण ह्याही धारदार आणि टोकदार असतात. तिसरी वस्तू म्हणजे काळ्या रंगाचे वस्त्र. काळ्या रंगाचे वस्त्रही कधी दान करू नये. दुसऱ्या कोणत्याही रंगाचे वस्तू किंवा वस्त्र तुम्ही दान करू शकता, कारण काळा रंग हा सुद्धा नकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानले जाते. तसेच तिळाचे तेल किंवा इतर कोणतेही तेल दान म्हणून देऊ नये, कारण शनी हे सूर्यदेवतेचे पुत्र आहेत आणि त्यांचे एकमेकांशी पटत नाही आणि सूर्यदेवतेसाठी आपण मकर संक्रांत साजरी करत असतो आणि तिळाचे तेल हे शनिदेवतेला अर्पण केले जाते. त्यामुळे या दिवशी तेलाचे दान करू नये. तसेच मीठसुद्धा दान करू नये. मीठ हे देखील नकारात्मकतेचेच प्रतीक मानले जाते, त्यामुळे मीठसुद्धा कोणाला दान करू नये. महिला हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने, आनंदाने साजरा करत असतात आणि आपल्या या कार्यक्रमामध्ये कुठलेही गालबोट लागू नये म्हणून या सर्व वस्तू दान करू नये. हल्ली खूप वेगवेगळ्या वस्तू दान केल्या जातात, पण पूर्वीच्या काळी या महिन्यामध्ये जो भाजीपाला, कडधान्य पिकवले जायचे त्याच वस्तूचे दान महिला करत असत. आता आपण जाणून घेऊ कोणकोणत्या वस्तू दान कराव्यात. सर्वप्रथम तिळगुळाचे दान करावे. बांगड्यांचे दान करावे. बांगड्यांमध्ये पिवळा रंग सोडता कोणत्याही इतर रंगांच्या बांगड्या दान करू शकता. स्टीलची भांडी, शोभेच्या काही वस्तू, फुलं हे सुद्धा दान करू शकता. तसेच ब्लाऊज पीस, साखर, गुळाची ढेप, इतर कडधान्य, वस्त्रदानही करू शकता. फक्त काळ्या रंगाचे वस्त्र दान करू नये. सुगंधी वस्तूंमध्ये अत्तर किंवा परफ्यूम हे सुद्धा आपण दान करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे पर्स, पाऊच, रुमाल, केसाला लावण्याचे क्लिप, फणी, रबर, बो, ड्रेस पीस, साडी अशा कितीतरी वस्तू आहेत ज्या तुम्ही दान म्हणून देऊ शकता.
या काळात केलेल्या दानांना अनन्यसाधारण महत्त्व दिले गेलेले आहे. हे अतिशय पुण्यदायी आणि फलदायी मानले जाते. शुद्ध भावनेने आणि पवित्र मनाने केलेले दान किंवा इतरही कुठले कर्म हे अतिशय फलदायी ठरतात. पवित्र मनाने दान करा आणि ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करा. महिलांसाठी वाणाच्या खास आणि हटके आयडिया. कुंकवाचा करंडा, टिकड्यांचे पाकिट, तुळशीचे रोप, पाण्याच्या बॉटल्स, कापडाच्या पिशव्या, रेसिपी बुक, मेकअप किट, अगरबत्ती स्टँड, अगरबत्तीचे पॉकेट, मातीची वाटी किंवा दिवे, चहा किंवा कॉफीचे कप, छोट्या छोट्या मसाल्यांचे डबे. अशा प्रकारे उपयुक्त व सुंदर आणि बजेटमध्ये बसणाऱ्या वस्तू महिलांना वाटप करणे, ज्यामुळे महिलाही खुश आणि आपणही खुश. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.